मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, आता ही जी योजना आहे याची जी एकूण रक्कम आहे ती किती मिळणार? जर तुम्हाला माहीत असेल की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे होते, ते बऱ्याचशा जणांना 3 किंवा 4 महिन्याचे एकत्र सुद्धा जमा झाले होते त्यांच्या खात्यामध्ये. तर हे जे पैसे आहेत ते जवळपास संजय गांधी निराधार योजनेचे पण असे होऊ शकतात. याचा अर्थ असा होतो की ज्यांना समजा 2-3 महिन्याचे असूनही पेन्शनची रक्कम आलेली नसेल, त्यांना सर्वांना एकत्रित ती रक्कम येऊ शकतात. म्हणजे नेमकं काय? तर म्हणजे असं असू शकतं, की आता समजा जर तुम्हाला ₹1500 येत आहेत दर महिन्याला आणि जर तुमची ती रक्कम आलेली नाही आहे 4 महिन्याची, तर 2 महिन्याचे तुमचे होतात ₹3000. असेच तुमचे 4 महिन्याचे होतात ₹6000. आता हे 6,000 कसे झाले? तर ₹1500 प्रति महिन्याच्या हिशोबाने 4 महिन्यांचे झाले ₹6,000. तर आता ही जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यात एकत्रपणे सुद्धा येऊ शकतात. कारण की जे लाडक्या बहिणीचे जे पैसे होते, म्हणजे लाडक्या बहिणी योजनेची जी रक्कम होती, ती जवळपास अशा स्वरूपामध्ये लोकांना मिळाली होती. म्हणजेच त्यांना 2-3 महिन्याचे पैसे नव्हते आले, तर ज्यांना 2 महिन्याचे नव्हते आले, त्यांना एकत्रितपणे ₹3000 आले होते व ज्यांना 3 महिन्याचे पैसे नव्हते आले, त्यांना ₹4500 आलेले. तसं संजय गांधीचं योजनेबद्दल सुद्धा असं होण्याची शक्यता आहे व ती रक्कम नेमकी आपल्या अकाउंटपर्यंत कधीपर्यंत जमा होणार आहे याच्याबद्दल जर आपण आता बघायचं झालं, तर आता हिवाळी अधिवेशन लागलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की हिवाळी अधिवेशन जे चालू झालेलं आहे व त्यामध्ये आपल्याला नेमकी कोणत्या तारखेला येऊ शकतात किंवा याबद्दल काही निर्णय घेतला जाऊ शकतो का? याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेलच. मित्रांनो, जर तुम्हाला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून बऱ्याचशा जणांना कळेल की नेमके हे कशा स्वरूपात आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला भरपूर शेअर करा, लाईक करा व खाली कमेंट करून सांगा पण, की जेणेकरून ह्याच्याबद्दल पुढचं जे हिवाळी अधिवेशन जे होणार आहे त्याच्यामध्ये काही निर्णय घेतला गेला तर ते आम्ही आमच्या चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहोत. तर तो व्हिडिओ बघायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंडिया न्यूज अपडेटला.